नमस्कार. सुप्रजामध्ये मी रेवती ओक आणि सुप्रजा टीम तर्फे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण शारदीय उत्सवामध्ये आम्ही नवदुर्गा या सदराखाली आम्ही विविध क्षेत्रातल्या महिला यांची मुलाखत घेतो, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी जे काय आतापर्यंत स्वतः या सगळ्या त्यांच्या फील्डमध्ये, आवडत्या फील्डमध्ये किंवा कुठेही त्यांनी जे काय आपल्या पाय रोवून त्या उभ्या आहेत, ते त्या तिथपर्यंत कशा पोहोचल्या, काय पोहोचल्या, हे सगळं आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे अंतरंग उलगडण्याचा प्रयत्न करतो. दररोज एक असा 9 दिवस आपण नवदुर्गा यांच्या मुलाखती घेणार. आज आपल्याकडे एक अशी महिला आमंत्रित केलेली आहे की जी महिला स्वतः एनजीओ तिने त्याची निर्मिती केलेली आहे. ही एकदम तिने निर्मिती केली का, तर तसं नाही. ती स्वतः सायकोलॉजी आणि फिलॉसॉफी यातनं तिने ग्रॅज्युएशन केलेलं आहे. वेल एज्युकेटेड अशी ती महिला आहे आणि घरातलं सगळं वेल सेटल्ड होतं, तरी सुद्धा तिला या इकडं का वळावं वाटलं. अनेक उपक्रम तिने आतापर्यंत राबवले. त्यामध्ये तिने नवजात गरीब बालकांसाठी किंवा असं म्हणतात ना की जपूया वसा सहकार्याचा, अशा तऱ्हेने तिने अनेक अनेक उपक्रम तिने राबवलेले आहेत. लहान मुलांसाठी म्हणू नका, गरीब मुलांसाठी म्हणू नका, विद्यार्थ्यांसाठी म्हणू नका, खूप अगदी म्हणजे हॉटेल चालवण्यापासनं अशा गोष्टी तिने सुरू केल्या पहिल्यांदा. त्याच्यानंतर कपडे त्याचं एक्झिबिशन भरवणं, अशी सुरुवात करत 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 ती आज एनजीओ पर्यंत पोहोचली. एक अतिशय नामांकित असं हॉटेल ती 4-5 वर्ष चालवत होती. त्यामधून तिने अनेक जणांना आपण पोटाची तृप्ती केली म्हणतात, समाधान दिलं, तसं तिने अनेकांना दिलेलं. चॉकलेट मेकिंग म्हणजे असं एखादं क्षेत्र असेल की त्याला तिने टच केला नाही. इतक्या ठिकाणी तिने आजपर्यंत ती तिथे जाऊन स्वतःचं अस्तित्व उभं करून आलेली. अशा महिलेला आज आपण इथं आमंत्रित केलेलं आहे. त्या महिलेचं नाव आहे मंजुषा देसाई. तिचं आपण स्वागत करूयात आणि तिच्याशी संवाद साधून आपण तिला बोलता करूया. आणि तिने हे आवडीने क्षेत्र निवडलंय का, काय अशी परिस्थिती झाली म्हणून ती निवडलंय, हे सगळं आपण तिच्याशी संवाद साधत साधत तिला बोलता करूया. मंजुषा ताई, तुझं आमच्या सुप्रजामध्ये मनपूर्वक स्वागत. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यात मनपूर्वक आभार सुप्रजा टीम आणि रेवतीताई तुमचं, कारण नवदुर्गा या शब्दात सगळी शक्ती आली आणि त्यामध्ये तुम्ही मला आमंत्रित केलं आणि बोलायची संधी देत आहेत, त्याबद्दल मनपूर्वक आभार. अगदी बरोबर. ते स्त्री शक्ती म्हणजे का, आणि जर चौताळली ती तर ती नागिण होते, ती वाघीण होते, हे कसं होतं हे आम्ही प्रत्येक वेळेला उलगडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ह्यातच तुम्हाला आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मला सांगा की तुम्ही चांगल्या शिकलेल्या ज्या क्षेत्रातल्या ते क्षेत्र सोडून तुम्ही आज पहिल्यांदा एका हॉटेल मॅनेजमेंटकडे वळलात, त्याच्यानंतर चॉकलेट मेकिंग मध्ये केलात. तर हे असा प्रवास तुमचा कसा सुरुवात झाला, थोडक्यात सांगा. किंवा तुम्हाला असं लहानपणापासून वाटत होतं का की हे आपण ह्या गोष्टी करायच्या आहेत बरं का, असं डोक्यात कुठेतरी बॅक ऑफ द माइंड होतं का? कसं काय, असं कल्पना कशी सुचली, किंवा हॉटेल मॅनेजमेंटकडे तरी कसं जावं हे का सुचलं? नाही, माझं तसं सगळ्यांच्या आयुष्याच्या थोडंसं वेगळं माझ्या आयुष्याची गाडी आहे असं मला वाटतंय. माझं नाव मंजुषा विकास देसाई. माझा जन्म माहीम, मुंबई शिवाजी पार्क इथे झालाय. शाळा बालमोहन, कॉलेज रुपारेल. एक मध्यमवर्गीय कुटुंबात माझा जन्म झाला. वडील शासकीय सेवेमध्ये पोलीस ऑफिसर, आई गृहिणी, मला बहिणी आहेत 2, एक लहान भाऊ माझा. अशा या पूर्ण फॅमिलीमध्ये मी लहानाची मोठी झाली. हे करत असताना वडील पोलीस ऑफिसर असल्यामुळे त्यांच्या अंगातच म्हणतो ना, त्यांना आर्मीमध्ये जायचं होतं, पण ते न होता ते पोलीस ह्याच्यात शिरलेत, म्हणजे त्यांनी त्याच्यात प्रवेश घेतला. ते करत असताना बाहेरचा समाज हा किती भयानक आहे. म्हणजे ही जी गोष्ट मी तुम्हाला सांगते 80ची सांगते, तेव्हाचा काळ. आत्ताचा खूप अजून फरक पडलाय.
पण तेव्हा समाज किती हा वेगवेगळी रूप भयानक आहे बाहेर आणि आपण किती कोशामध्ये असतो घरात, अगदी हे बरोबर. सगळंच ते सांगत नसायचे. पण आम्हाला म्हणजे आमच्या मेंदूला अनुसरून किंवा आमच्या बुद्धीला पटे असं ते घरी येऊन आमचं डिस्कशन व्हायचं. म्हणजे माझे वडील टेबलावर बसून आमचे ते गप्पा व्हायचे. ह्याच्यातून लहानपणापासूनच काय चांगलं काय वाईट हे नकळतपणे कुठेतरी हे घडत होतं, मनावर ठसवलं जात होतं. अशाच्यातच आम्ही मोठे होत होतो. त्याचबरोबर साइड बाय साइडनं माझ्या वडिलांनी म्हणजे त्यांच्या हाताखाली जे पोलीस कॉन्स्टेबल होते किंवा नवीन भरती झालेल्या ज्या मुली येतात म्हणजे आपल्या ह्याच्यात पोलीस सेवेमध्ये, त्या त्या मुलींना जे नवीन असल्यावर त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात. मग अशा वेळी योग्य मार्गदर्शन करणं किंवा कॉन्स्टेबल लोकांना आता जे प्रेशर जे असतं त्या प्रेशरमध्ये अनेक लोकांना एक मद्य सेवनाची सवय लागू शकते किंवा जीवन भरकटू शकतं. अशा ह्याच्यात त्यांना मार्गदर्शन करणं किंवा सेव्हिंग हा रोग आहे असंच पप्पा म्हणजे नेहमी म्हणतात, की सेव्हिंग हा रोग आहे असं समजा तो लावा. आज सेव्हिंग कराल तर उद्या आहे. तसं त्या लोकांना म्हणजे कॉन्स्टेबल लोकांना त्यांनी पोलिसांना त्याची सेव्हिंगची सवय लावून उद्या म्हणजे आमच्या घरी मग ते यायचे नंतर, की "हे घ्या साहेब, पेढे घ्या." माझा मुलगा मोठं होत गेलीस. हो, 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 हो. पण आणि हे हॉटेल बाळकडू मला काय, काय? तू हे पाहत पाहत मोठी झालीस हे बरोबर आहे, परंतु हॉटेलकडे कशी तू वळलीस किंवा हॉटेलमध्ये म्हणजे हे कसं करत गेलीस? बरोबर आहे. तर हे करता अरेंज मॅरेज झालं, लग्न झालं. तोपर्यंत मंजुषा ही एक गृहिणी होती. आई-वडिलांनी संस्कार लावलेले, सासरहून सुद्धा. वडील माझे मिस्टर सर्व्हिसमध्ये म्हणजे सर्व्हिस करत होते, तर माझ्या मुलाचा जन्म झाला त्यात. मुलाला संगोपन हे पहिलं माझं आयुष्यातलं कर्तव्य आहे. हे मला पटवून दिलं आणि माझं स्वतःच असं होतं, की मुलाची आबाळ करता आपण बाहेर पडणं हे बरोबर नाही. पण त्याच बरोबरीने रेवतीताई मी तुम्हाला एक सांगते, की माझ्या मनात खूप प्रथमपासून एक अशी इच्छा होती, दृढ शक्ती, की म्हणतो ना काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी वेगळं. पण तेव्हा हे करणं माझ्यासाठी एवढं शक्य नव्हतं आणि ते लहान सुचत मुलगा. सुद्धा नव्हतं. कारण मुलगा लहान, त्याला योग्य पोषण, पालन-पोषण करून त्याला मोठं करणं, त्याच्यामुळे फुल फोकस मी त्याच्यावर ठेवला. आणि जसे दिवस जात होते, सुप्त इच्छा म्हणतो ना, दृढ इच्छा ती सुद्धा तेवढीच बळावट होती बरोबर. आणि बळकट होत होती. म्हणजे विल पॉवर म्हणतो ना, ती स्ट्राँग होत होती. अगदी. काहीतरी करायचंय आणि आतलं मन मला सांगायचं, की "नाही मंजू, इथपर्यंत तुला थांबायचं नाहीये. तुला करायचंय." आणि असं करता मुलगा मोठा झाला, 10वी झाला आणि स्वामींची कृपा, गुरूंची कृपा, की म्हणतो ना, एक आतून जर चांगलं असेल, तर परमेश्वर सुद्धा ते पूर्ण करायला मदत करतो. असंच म्हणायला पाहिजे आणि मी स्वतःहून बाहेर पडायचा निर्णय घेतला. तेव्हा अच्छा. सुद्धा माझ्यासाठी ते सोपं नव्हतं, कारण एवढ्या वर्षांची सवय मी माझ्या कुटुंबाला लावली होती. म्हणजे अक्षरशः हातात प्लेट देण्यापासून ते मुलाला आई ही सगळी 24 तास अवती दिसायची आणि बरोबर. मिस्टरांना घरात आल्यानंतर हातात चहाचा कप आणि ह्याच्यानंतर ती एवढ्या वर्षाची सवय, ती एकदम मोडणं सुद्धा माझ्यासाठी सुद्धा तेवढं सोपं नव्हतं आणि त्यांच्यासाठी सुद्धा नाही. ते बरोबर. सगळं अनुसरून तो एवढा ईझी नव्हतं हे सगळं करणं. ते सगळं अनुसरून मला एक्झिबिशन करायचं समोर एक असा चालून आलं. बरं. एक्झिबिशन. त्यात मी तुम्हाला एक सांगायचं विसरले, की मी ग्रॅज्युएशन नंतर मी फॅशन डिझायनिंग जस्ट स्टार्ट केलं होतं. अच्छा. आणि ते स्टार्ट करताच हे ज्यांच्याशी मी आता लग्न केलं ते स्थळ चालून आलं. त्यामुळे माझी ती परीक्षा देणं माझं अर्धवट राहिलं. पण मला ती फॅशन किंवा कपड्यांच्या रंगसंगती हे त्याच्यावरती आवड होती आणि ते करून मी ते एक्झिबिशन 13 वर्षापूर्वी मी ते एक्झिबिशन शिवाजी पार्क इथेच खूप मोठ्या प्रमाणात केलं. म्हणजे अक्षरशः आणि त्याला परमेश्वराच्या कृपेने खूप यश मिळालं. म्हणजे मला ह्याच्या स्टिचिंगच्या ऑर्डर्स यायला लागल्या. हे बरोबर. करताना एक कॉन्फिडन्स आतला एकदम बळावला. तरी कुठेतरी ना आनंद होत होता. कुठेतरी एक मनाचा एक कोपरा आहे ना, तो काहीतरी वेगळं शोधतोय, ही जाणीव मला नेहमी व्हायची. ते करत असताना मग चॉकलेट बेकिंगचा एक हे आलं. म्हणजे मी ई म्हणून एक शॉर्ट कोर्स केला बरं. एंटरप्रेन्योरशिपचा, की काय असतं ह्याच्यात म्हणजे बिझनेस म्हणजे करायचं तर त्याच्यात सगळं भांडवल आलं. त्याच्यात नफा, हो. तोटा हे सगळं शिकलं पाहिजे. तर हं. यासाठी ते टेक्निक्स त्याच्यातून शिकायला मिळालं. मग त्याच्यातच चॉकलेट मेकिंग हा आलं. मग एक दिवाळी माझी अशी होती, की ती चॉकलेट मेकिंगमध्ये मी जवळ कॉर्पोरेटच्या ऑर्डर्स मिळाल्या मला. त्याच्यात मला भरपूर यश मिळालं. अजून माणसांचा समूह साइड बरोबर. बाय साइड वाढत होता. बरोबर. आणि हे करत असताना आणि ऑफकोर्स देवाच्या कृपेने चांगले लोक आयुष्यात येत होते आणि माझा स्वभाव बोलका असल्यामुळे मला बोलायला आवडतं. हे माझे एक म्हणजे एक आतून हे आहे आणि आनंदही मिळत होता. हो, हो. आनंद मिळतो आणि कसं आहे, खिशात किती आहे हे महत्वाचं नाहीये, हो, तर हो, हो. आपण किती खुशीत आहोत आणि हो, हो. आपल्याला किती महत्वाचं समाधान मिळतं हे न मोजता येणार आहे आणि खरी हीच श्रीमंती आहे. हो, हो. बरोबर. बरोबर. अगदी आणि ती बरोबर. तू मिळवत गेलीस. हो. बरोबर. अगदी आणि छान.
रेवती ते तुम्ही सांगितल्या पद्धतीने हॉटेलमध्ये कशी, तर हा प्रवास असा घडत असतानाच मी एक रेस्टॉरंटचं मी ओपनिंगचं मला आलं ते काम स्वतःहून, आणि आमची टीम होती तेव्हा, म्हणजे माझ्या ओळखीचे जो त्यांच्याबरोबर मी ते काम केलं. तशीच माझ्या सदस्यांची ओळख झाली. बरं. ओळख झाल्यावर त्यांनी मला डायरेक्ट हे सांगितलं की मॅडम तुम्ही जसं घर घर बघतात तशी हा. जबाबदारी तुम्ही घ्या. अच्छा. कारण ते स्वतः तिकडे हे नव्हते, आणि मी अक्षरशः रेवतीताई माझ्यासाठी ती फील्ड हे म्हणजे अक्षरशः नवीन एक विषय शिकण्यासारखं होतं. म्हणजे जसं लहान मुलाला आपण एपीसीडी शिकवतो तशी. पण पुन्हा मी सांगेन की माझी आतली ती सुप्त जी इच्छा होती ना, जी मुलाला मोठं करताना जी दडून होती, फुल जोशमध्ये मी जे येईल ते मी घ्यायला सुरुवात केली. आणि पण मग असं अशा ह्याच्यात मुलाचा तर सपोर्ट मिळाला, पण मिस्टरांचा म्हणा किंवा घरात जर कोणी असेल तर त्यांचा सपोर्ट मिळत गेला. मिळत गेल्यापेक्षा माझं जे यश, जे ऑफकोर्स सुरुवातीला ते थोडंसं पेलायला कठीण होतं. हा. त्यांच्यासाठी सुद्धा, माझ्यासाठी सुद्धा थोडंसं, की मला घर हे तारेवरची कसरत होत होती. पण बरोबर. एक एक जोश होता, आणि एवढ्या वर्षांचं ते अडकलेलं आपण म्हणतो ना, ते हा. असं साचलेलं होतं. त्यामुळे ते बाहेर निघालं उफाळून, आणि आतून ती जी खरी मंजू होती ना, ती बाहेर आली. जे बरोबर. तिला करायचं होतं, वर्षानुवर्ष जी वाट बघत होती, तिला बरोबर. जेव्हा मिळालं मी, आणि त्याचबरोबर त्याच वेळेला त्याच हे करून मुलाला आणि मिस्टरांना ज्या गोष्टी पाहिजे त्या सुद्धा वेळेवर मिळत होत्या. तो पूर्ण प्रयत्न मी करत होते, आणि शाबासकी सुद्धा त्यांच्याकडे मिळाली जेव्हा मला ते यश मिळत होतं. लोकांचे फोन आले की कॉंग्रॅच्युलेशन, जेव्हा माझं एक्झिबिशन झालं, लोकांच्या ओळखी होत होत्या, त्यांना सुद्धा ते आवडलंच एका अर्थाने सगळं. बरोबर. त्यामुळे म्हणजे घरातला सपोर्ट चांगला मिळाला, हो केलेल्या कामाचं समाधान मिळत गेलं, हो त्यामुळे हो तू आणखी पुढे पुढे जात राहीस. हे हो हो हो. करता करता तू हा. म्हणजे बोलता बोलता मला म्हणाली होतीस की या ज्या रस्त्यावर बायका असतात, गजरे हो ओढणाऱ्या किंवा काही लहान वयात असतात त्या, हो आणि हो त्यांना अशा तऱ्हेने फार लवकर प्रेग्नन्सी वगैरे येते, तर हो हो अशा हो ह्याच्यात त्यांना तू काहीतरी सहकार्य केलंस, त्यांची बाळणपणा केलीस, तर ते हो काय हो हो आहे ते जरा सांग बरं. हो. नाही, काय झालं हे करत असताना आम्ही जेव्हा V4O2 फाउंडेशनची स्थापना केली, तर सुरुवात आम्ही असं हे स्पेसिफिक ठेवलं नाहीये, की आपण आता काही एनजीओज हे फक्त वृद्धाश्रम तर वृद्धाश्रमवर फोकस करतात. आपली ही जी संस्था आहे V4O2 फाउंडेशन, ही बरोबर. आपली एन्व्हायरमेंट, म्हणजे हे तुमच्या माझ्या बाजूला तुम्हाला प्लांट दिसेल, घरात हे दिसेल, हो. ग्रीनरी जी आपल्याला मस्ट आहे, तिथपासून त्याच्यात ओल्ड एज होम आला, लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत, जिथे गरज तिथे आपण, जिथे समस्या आहेत ते म्हणजे आपण त्याचं सॉल्व्ह करायला आपण आहोत हजर. आणि हे करता करता आमच्या लक्षात आलं की एक असा हे होता, म्हणजे आपल्या तुम्ही जसं नवदुर्गा करताय तसंच एक असं मागच्या वर्षी, आय थिंक 2 वर्ष झाले त्या गोष्टीला, की नवरात्रीमध्ये आम्हाला असं वाटलं की एक स्पेशल असा एक म्हणजे ना, असा एक प्राईज म्हणा किंवा त्याला शाबासकी किंवा एक कौतुक झालं पाहिजे. मग कोणाचं? तर आमची एक टीम आहे. म्हणजे माझ्याच बरोबर माझ्या ज्या सेम लाईक माइंडेड ज्या माझ्या मैत्रिणी किंवा मित्र, आम्ही असं काहीतरी वेगळं शोधत असतो. हा. तर ज्यांना समाजाने म्हणजे नजरेच्या पार केलेलं आहे किंवा ते लक्षात येत नाही, अशांना आम्ही शोधतो. आणि अच्छा. असं बघताना माझीच एक मेंबर असं आम्हाला बोलले, की "अगं मंजुषा, असं-असं आहे, ज्या बायकांना म्हणजे ट्रेनच्या बाहेर दिसतात, मार्केटच्या बाहेर बसलेल्या असतात. बरोबर. लहान वयातल्या कोवळ्या-कोवळ्या मुली असतात. त्या अक्षरशः हार्डली 14, 15, 16 वर्षाच्या Correct. असतात. कोणी राजस्थानहून आलेल्या असतात. हो. फुल मार्केटमध्ये बसलेल्या असतात किंवा मार्केटमध्ये असतात. आणि त्या जेव्हा ते भाजी निवडत किंवा काहीतरी तर तेव्हा त्या अशाच, म्हणजे त्यांना काही नॉलेज किंवा त्यांना तसं काही प्रोटेक्शन आणि आपल्यासारखं असा संस्कार म्हणता येणार नाही, पण तशी सुरक्षितता तसं नसते. आणि वयाचं एक हे असतं, की त्याच्यात त्या प्रेग्नन्सी राहतात. प्रेग्नंट राहिल्यावर त्यांना आपल्यासारखे जे लाड केले जातात आपल्या ह्याच्यात, आम्ही हा विचार केला, की आपल्या ह्याच्यात आपण जर एखादी आपली मुलगी किंवा बहीण किंवा पुतणी किंवा कोणी काही नात्यामध्ये असेल, ती गरोदर राहते, तेव्हा आपण एक स्पेशल त्यांना एक लाड कौतुक करतो त्यांचे. त्यांना मग डिंकाचे लाडू, काय बाबा तू पाऊल टाकताना सुद्धा सांभाळून टाक. मग बाळ गौरवण्यासाठी केशरचं दूध पी किंवा मोसंबीचं ज्यूस पी, किंवा बाबा नाही तू नारळ पाणी पी आणि तू तर झोप, आराम कर. या सगळ्या गोष्टी त्यांना नसतात. त्यांना अक्षरशः लास्ट मोमेंटला जेव्हा त्यांच्या पोटात ती कळ येते, तेव्हा त्या जातात, बीएमसी मध्ये ऍडमिट होतात. त्या क्षणाला डिलिव्हरी झाल्यानंतर मे बी कधीतरी तर त्यांचे कॉट किंवा हे जर कमी असलं तर त्यांना दुसऱ्या दिवशी सुद्धा त्यांना काढलं जातं तिथून, कारण दुसरी भरती करायची असते. हे जेव्हा समजलं आम्हाला, तेव्हा आम्ही त्यांचं कौतुक करायचं बघितलं, आणि आम्हाला ह्यासाठी सुद्धा परमिशन्स घ्याव्या लागल्या. हा. आपल्याला असं सहज बरोबर. जाता येत नाही. म्हणजे आज जर आम जनतेतल्या कोणी बाईनीच ठरवलं की मला जायचंय, त्यासाठी संस्था ही फॉर्म करणं खूप गरजेचं असतं. नुसती इच्छा असून चालत नाही, हो, त्याला नाही, ह्या नाही. अशा गोष्टींचा सपोर्टही लागतो. हो, 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 हो. बरोबर.
हो, पण मग हो. हे काम मग कर. आम्ही बाळंतविडा म्हणून केलं. मग त्याच्यात हा. त्याच्यात आम्ही ना छोटंसं बाळाला दुपटं, पुन्हा जॉन्सनचा किट आणि ते आपण ते लाडू करतो ना बायकांना, म्हणजे ज्याच्याने पौष्टिक लाडू, ते देऊन असं पूर्ण असं किट केलेलं आणि तो आम्ही त्या खरोखर महिलांनी त्यांची पाळंतपणं केलीस तू. हो, हो. आणि त्यांचं हे खूप त्यांना करताना त्यांचा तू चेहरा एकटी होतीस का तुझ्या बरोबर कोणी होतं? नाही, नाही. आमची टीम होती. माझ्या सहकार्या ज्या होत्या त्या, माझे अजून एक ट्रस्टी आहेत ते बरोबर होते आणि आम्ही त्या हॉटेल, आणि तेव्हा काय झालं, कोविड जस्ट बाहेर आलेलं कोविडमधनं. बरोबर. त्यामुळे जास्त आपल्याला मिक्सअप होता येत नव्हतं. म्हणून आम्ही ते कंप्लीट राहून, आणि त्या दिवशी रेवतीताई असं होतं, की ज्या महिला डिलिव्हरी झाल्या होत्या आदल्या दिवशी का त्या दिवशी, त्या सगळ्या मुलींना जन्म दिलेला होता त्यांनी. हां. वा. हो, त्यामुळे ते लक्षात राहिलं. पण मग आता कसं आहे की जनरली कसं असतं की प्रत्येकाला आयुष्यभर कुणाचं ना कुणाचं हेवा किंवा मत्सर असं वाटत असतो की ही व्यक्ती जे मला करायला यायला पाहिजे होतं किंवा मला करायची इच्छा होती पण तिने ते केलं. तर अशा ह्याच्यात पाय ओढणारे सुद्धा लोक खूप असतात. तर हो, असा हो. काही तुला अनुभव आला का या ह्याच्यात? हो, हा रस्ता एवढा सोपा नाहीये. असं असतं बघ की ही काम करते म्हणजे हे सगळं तू ऑनररी करतेस बरोबर. हो, हो. हो, हो, हो. तू जेव्हा हे असं करतेस तेव्हा अशीही बोलणारी लोक आहेत की ही ज्या अर्थी हे काम करते त्या अर्थी हिला फायदा झाल्याशिवाय ही करत असेल का, असंही म्हणणारी लोक असतील. हो, मग हो, हो, अशा हो. लोकांना तू त्यांची तोंड गप्प कशी केलीस किंवा त्यांना उत्तर कसं दिलंस, त्यांना सामोरी कशी गेलीस? रेवतीताई, काय माहितीये, स्वभावाने मी जरी अशी डॅशिंग आणि अमुक, आता मला माहितीये तुम्हाला मी कशी अप्रोच वाटतोय, पण मी आतून खूप हळवी आहे. आणि बरोबर आहे. जेव्हा एखादी गोष्ट आपण मनापासून आतून करतो, हो. तेव्हा कौतुक राहू द्या, पण असं कोणी जर बोलेल असं लागतं मनाला. आणि आपण बरोबर. विचार करतो, की चांगली गोष्ट करताना सुद्धा जर एवढे म्हणजे एवढा जर पाय कोणी खेचत असेल, तर ही खरं मनापासून तर ही कौतुक करण्यासारखी गोष्ट नाहीये. आणि समाज आहे, अनेक प्रकारचे लोक इथे राहतात. आपण प्रत्येकाच्या तोंडावर हात ठेवू शकत नाही. पण त्यांचे कर्म त्यांच्याबरोबर, शेवटी कर्म फॅक्टर आहे. पण जेवढे चांगले, जेवढे वाईट हे अनुभव आलेत आम्हाला. एक तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगते. आम्ही ब्युटिफिकेशन आयलंडला सुरुवात केली. म्हणजे सुरुवात आमची झाली ती, चला आता म्हणजे एन्व्हायर्नमेंट. तर आपल्या शिवाजी पार्कमध्ये जेव्हा सेनापती बापटांचा पुतळा आहे, त्याच्या हो. बाजूला 2 पडीक जागा होत्या. अक्षरशः हो. पडीक, म्हणजे तिकडे लोकांनी आणून टाकलेला कचरा डंप केलेला होता. अरे आमचं बाबा. लक्ष त्याच्यावर गेलं आणि ते बर. 2 मोक्याचे, म्हणजे आजही तुम्ही जाऊन ते बघू शकता. सुंदर ग्रीनरीने फुललेलं आहे. आणि तिकडे आम्ही अक्षरशः कोकणातून माती आणली आणि ती बर. माती भरली, कारण ते खूप खोलवर होतं. आणि तिकडे अशी झाडं लावली, की तिकडे म्हणजे नागकेशरचा औषधी फायदा असा आहे, की पूर्वी राजा महाराजे जेव्हा झोप येत नसत, तेव्हा त्यांच्या उशीमध्ये नागकेशर हे करायचे आणि झोप यायचे. पुन्हा ते जे औषधं किंवा जे झाडं जिथे लावली आहेत, ती अशासाठी आहेत, की ना 10 ते 10:30 ते 11च्या सुमारास तिकडे सुंदर रंगीबेरंगी हे येतात, आपले ते फुलपाखरं येतात आणि अरे असे वा. किटीक येतात. आणि ते आपलं मुंबईतलं पहिलं पॉलिनेशन सेंटर आहे. अरे वा वा स्टॉप. वा. आणि तो शिवाजी पार्क सारख्या बालमोनच्या गल्लीत, जिथे एकदम म्हणतो खूपच छान. नेहमीचा रस्ता असतो, वर्दळीचा रस्ता आहे, पण तिकडे ते आम्ही केलं. अरे खूप वा. अप्रिशिएट झालं. खूप ते आमचं कौतुक झालं. तिथे सुद्धा आम्हाला जस्ट, की तुम्ही आजूबाजूचा जो परिसर आहे, जिथे राहणारे जे बिल्डिंगमध्ये लोकं आहेत, त्यांच्यासाठी तरी खूपच छान झालं ना, की किती गॅलरीत येऊन जेव्हा चहा पितील, तेव्हा त्यांना ते सुंदर नजारा दिसतात. सुंदर तिथे तिथे राहत नाही, आपण सौंदर्य. राहत नाही. आम्ही फक्त, एवढा कडकडीत उन्हाळा होता आणि उन्हाळ्यातनं पाण्याचे रेट वाढतात हो. टँकरचे. हो. हो. छोटीशी फक्त पाणी त्या झाडांना टाकायचं, जर तुम्ही 4 बिल्डिंगनी जर मनावर घेतलं, तर परिसर तर स्वच्छ राहतो. आम्ही लावलेले आहेत, फक्त तुम्ही ते जोपासा. पण एवढं सुद्धा लोकांकडनं मदतीची मिळत नाही. हे कुठेतरी दुखावलं जातं, की एका बाजूला चांगलं करतो ना, एक हात तुम्ही हातात द्या, स्ट्राँगली खूप काही करू शकतो. आणि त्यात असे फायद्याशिवाय बोलणारे असतात, काही की करत नाही असा असे लोकांचा एक समज आहे. पण हो, तुम्ही जे कार्य करताय हो, हो. त्यापासून जे एक आंतरिक मानसिक समाधान जे मिळतंय हो, हो, हो. प्रामाणिकपणे जे करताय त्याला हो, हो. खरंच तोड नाहीये. आणि हो. अगदी म्हणजे खरोखरच असं अशा तऱ्हेने सुख मागून कधी मिळत नाही. पण हे जे सुख तुम्हाला शोधूनही सापडणार नाही, ते मिळतंय हे हो, हो, हो. आंतरिक समाधान तुम्हाला खूप खूप काही देऊन जातं. हे अगदी हो, खरं आहे. नक्कीच. आता नक्कीच, तुम्ही नक्कीच. एनजीओची स्थापना केली. आता हां. एनजीओ का करावा वाटला? आणि दुसरी गोष्ट म्हणजे वी फोर ओ टू फाउंडेशन अशा नावाने तू केलेलं आहेस. तर हो, हो, ते हो. नाव तुला का द्यावं असं वाटतं? या दोन याची उत्तरं मला दे, की हे नाव का द्यावं असं वाटलं आणि त्याची सुरुवात का करावीशी वाटली? सुरुवात काय करावीशी वाटली, म्हणजे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं,
मी लहानाची मोठी झाली, ते बाळकडू मला माझ्या वडिलांकडनं मिळालं, की ते असं जे मदत म्हणतो ना, मदत आपण करणं. म्हणजे इव्हन आमच्या घरातनं सर्व जाती धर्माचे लोकं यायचे. जेव्हा माहीमसारख्या ह्याच्यात मुस्लिम, ख्रिश्चन सगळे कॉस्मोपॉलिटन सगळे राहतात. त्यांना समजलं, की असे ऑफिसर या घरात राहतात. इकडे प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो. संध्याकाळी यायचे, की 6 बे हा काम प्रॉब्लेम सॉल्व्ह होगा. हे आमच्या डोळ्यांनी, माझ्या बुद्धीने मी बघत लहानाची मोठी झाली. कुठेतरी ती इच्छा होतीच. आणि असंच करता करता ज्या आयुष्याचा असा एक मोड आला, की मी हॉटेल चालवते आहे, त्याच्यात मला आनंद मिळतो आहे, पण कुठेतरी काहीतरी मिस आहे. पुन्हा मी एक्झिबिशन्स करते, छान छान लोक आयुष्यात लाईफमध्ये आलेत, चांगलं बोलणं आहे, चांगलं सर्कल तयार झालेलं आहे. पण अशामध्ये सुद्धा मला असं वाटतं, की आपण कुठेतरी एक आयुष्याच्या एका टप्प्यावर आल्यावर ही सुख मायने राखत नाही ह्याचं. मग काहीतरी असं केलं पाहिजे, की ते आंतरिक सुख म्हणजे बरोबर. मेंटली. आणि त्यात माझं एज्युकेशन झालेलं आहे ते एंटायर फिलॉसॉफी, म्हणजे मी स्पिरिच्युअली जास्त या गोष्टीला मी भर जाते किंवा तिकडे मी ओढली जाते. बरोबर. असाच एक दिवस होता, त्याला की एक मी आकार माझ्या हो, मी आणि माझ्या बरोबर माझे फ्रेंड्स असे 2-3 असे आम्ही बसलेलो. आम्ही असा विषय काढला, की पुढच्या आयुष्याचा टप्पा आहे. आपण असंच भेटत जाऊ. आपण सेम विचार करणारे लोक आहोत. तर का नाही असा एका प्लॅटफॉर्मवर आपण सुरुवात करूया, की जिथे पुढे काही वर्षांनी ते अजून मजबूत होईल आणि तिकडे आपण कायमस्वरूपी म्हणजे वयाच्या 60-70 परमेश्वरा माहिती आपलं आयुष्य किती, पण अगदी तोपर्यंत आपण एक छान विचाराने एकत्र येऊ. आणि असं करून मग V4O2 फाउंडेशन हे नाव तर आम्ही नंतर डिसाईड केलं, पण संस्था एक स्थापन करूया, की जिथे आपण सहज अनेक समाजसेवा करत असतो. तुम्ही तुमच्या हातून बरचसं दान, पुण्य, धर्म आपलं होतं कळत नकळतपणे. पण एक एक त्याला फ्रेममध्ये आणणं खूप गरजेचं असतं. आणि ते या संस्थेमार्फतच होतं. कारण ती प्रोसिजर असते, तुमचं नाव, संस्था स्थापन करणं, त्याचे पेपर सबमिट करणं. त्यामुळे हे सगळं ते झालं आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हटलं, की V4O2 नाव का? मला सांगा ही सृष्टी आहे. हं. हे हे फूल, झाड, तुम्ही, मी हे सगळं कशावर चालू आहे? परमात्म्याने ह्याची सृष्टी निर्माण केली. ही चालू आहे श्वासावर. बरोबर. श्वास नाही तर सगळं संपलं. सूर्यनारायण सकाळी उभं हे होतं म्हणजे येतो. आपण त्याचा नमस्कार करतो. आपण व्हायब्रेशन्स घेतो, ऊर्जा घेतो. अगदी ऊर्जा हे सगळं ते सुद्धा श्वासातून. आज मेडिटेशनला सुद्धा लोकं एवढ्या पद्धतीने भर हे देतात, की ते खरं. तुम्ही करा त्याच्याने तुमच्या हजार म्हणजे सगळ्या आजारापासून तुम्ही दूर जाल. आणि हे करत असताना आम्ही म्हटलं, की नाही हा श्वास जसा झाडांना, पानांना महत्वाचा आहे, तसंच ते माणसाच्या प्रत्येक ह्याच्यात म्हणजे प्राणी मात्र, किडे, मुंगी सगळ्या ह्याच्यात तो श्वास आपण म्हणजे श्वास म्हणजे तुमचं सर्वच आलं त्याच्यात. ते आपल्या संस्थेमार्फत आपण प्रत्येकाच्या आयुष्यात जिथे तुम्हाला उणीव भासते तिथे आपण जाऊ. त्यामुळे ते नाव आणि ती सिच्युएशन आणि एक गंमत आहे म्हणजे गंमत म्हणता येणार नाही त्याला गोष्टीला रेवतीताई, की आम्ही हे नाव दिलं तेव्हा कोविड आणि हे काहीही संबंध नव्हता. पण जसं हे नाव झालं, आमची सोसायटी, आमची संस्था फॉर्म झाली, आम्ही ब्युटिफिकेशन आयलंड केलं. नंतर आम्ही महाडचं ते जे आपलं जे पूर आला, तेव्हा सुद्धा आम्ही भरपूर सपोर्ट केला तिथे म्हणजे त्या गावाला आम्ही कंप्लीट केलं. तिथे सुद्धा मला एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते, एकदम टच होईल, की आमचा एक सीनियर सिटिझन ग्रुप आहे. आमचा म्हणजे आपल्या हिंदू कॉलनीत आहे. ते हा. एका आजोबा म्हणजे एका काकांनी त्यांची मुलं अमेरिकेला राहतात. त्यांच्या आयुष्याचा संसार जो त्यांच्या घरात त्यांची बायको नाही म्हणजे नव्हती, हयात नाहीये, ते एकटे होते. त्यांचा किचनचा सौदा म्हणजे तेव्हाच ते त्यांची ती भांडी पितळेची किंवा ती सगळा संसार त्यांनी त्या माडाला सॉरी आपल्या महाड गावाला आमच्या थ्रू त्यांनी दिला. म्हणजे ह्याला सुद्धा दानत लागतं किंवा मन लागतं, हे लागतं आणि एक विश्वास लागतो. आणि हे सगळं V4O2 म्हणजे आम्ही अक्षरशः लोकांना प्राण आपण देतो आणि ती भावना आहे, की लोकांना जिथे तुम्हाला काही उणीव असते तुम्ही या, धावत या आणि आपण ती सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. आणि अरे त्यामुळे वा. ते V4O2 सगळ्या दिशा 4 म्हणजे ईस्ट, वेस्ट, साउथ, नॉर्थ सगळ्या दिशा आल्या. आपण O2 श्वास आणि त्याचा संस्था अगदी असं छान ती छान. संकल्पना हे होती. खूपच आणि सुंदर. त्याची आता तुम्हाला माहितीच आहे कोविड नंतर O2 म्हणजे ऑक्सिजनचे सिलेंडर आणि ऑक्सिजनचे हे आणि बापरे! सगळ्याला किती हे झालं. किती गरजेचं दिसून आलं. आता तू ते आगरीपाडा वगैरे म्हणजे जांभूळपाड्याला वगैरे हो, हो. त्या इथं पण तुम्ही खूप कार्य करता. हो, 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 हो. तिथं पण तुम्ही त्या लोकांना दिवाळी म्हणा किंवा हो, 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 एखादे हो. सुद्धा कधी जाऊन त्यांच्यासाठी खूप काय काय करता. हो, हो. उपक्रम तिथं पण खूप राबवता ना तुम्ही, काय हो, करता? हो, हो. वाडाच्या तालुका आहे तिथे. म्हणजे आम्ही हे काम करत असताना एक एक सद्गुरूच आमच्या आयुष्यात आले. त्यांनी सांगितलं, की ते स्वतः संस्था चालवतात, की तुम्ही एकदा तिकडे या. आम्हाला वाटलं चला ठीक आहे आपण जाऊया. मग आम्ही त्याच्या आधी सुद्धा आम्ही इथे मिशनरीज आहेत आपल्या मुंबईत सुद्धा काही ठिकाणी, की तिथे लोकांना एन-जी-ओज आहेत ते सुद्धा. पण त्यांना ना पूर्ण वर्षाचे मिळत नाही. कारण कोविड नंतर ना बऱ्याचशा संस्थांना त्यांची जे मुलं आहेत किंवा त्यांना म्हणजे जे त्यांना रेशन दिलं जायचं, तिकडे कमी व्हायला लागलं. तिथे सुद्धा आम्ही मदत केली.
ते कसं, ते बोलले एकदा तुम्ही वाडाला त्या तालुक्यात एकदा तुम्ही या, आमची टीम आणि मी, आम्ही सगळे गेलो तिकडे. रेवतीताई, मला असा मी प्रसंग बघितला की त्याच्यानंतर मी 2 रात्री मी झोपू शकली नाही, मी एवढी अस्वस्थ झाली. मी तिकडे गेली, तो सीझन आय थिंक दिवाळीच्या आधी 2-1 महिने, म्हणजे मला ते हाच असेल सप्टेंबर ऑक्टोबरचा. आणि तिकडे पत्र्याच्या शेड्स, रखरखीत उन्हाळा, आणि एका वयोगटातले मुलं होते, म्हणजे पहिलीपासून ते 10वी पर्यंत. ते आजूबाजूच्या त्या आदिवासी पाड्यामधनं ते मुलं येतात तिकडे, आणि आल्यानंतर त्यांना तिकडे शिकवलं जातं. शिकवलं झाल्यानंतर मे महिन्यात त्यांना 1 महिना ते घरी जिथे राहत असेल तिकडे जातात. अदरवाईज वर्षभर त्यांना ते लोक हे करतात. तिकडे एकही फॅन नाही, पत्र्याचा रखरखीत ऊन, एक मोठं पातेलं, फडफडीत जो भात असतो ना, जो फक्त शिजवलेला असतो, आणि एक मोठ्या अशा त्या पातेल्यात पातळ आमटी, वरण, म्हणजे जसं पाण्यासारखं ते देत होते. त्यांच्या जेवणाच्या वेळेस आम्ही गेलो, आणि तेव्हा मला समजलं की आपल्या मुलांचं वाढ किती कम्फर्टमध्ये आपण आपल्या मुलांना ठेवतो, आणि ह्या मुलांना हे देऊन सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू आणि एक एक असा आत्मिक म्हणतो ना, एक समाधान होतं. मग तेव्हा ठरवलं की त्यांना साखर काय त्यांना माहित नाहीये, त्यांना गोड काय, त्यांना चवी माहित नाहीये. आम्ही ठरवलं की नाही, ही दिवाळी जी येणार ती ही चव आपण त्या मुलांना त्यांच्या चव द्यायची, त्यांना छान कपडे द्यायचे, त्यांना फटाके, त्यांना दिवाळी काय असते त्यांच्या आयुष्यात हे लक्षात राहिलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने आम्ही मग बरंच डोनेशन सुद्धा आम्ही घेतलं. आम्ही आमच्याकडनं स्वतःकडनं 500 लोकांना दिवाळीचे फराळाचे किट घेतले. तेव्हा अजून एक गोष्ट जाणवली की तिथे मुली आहेत. 500 मधल्या 300 तरी मुली असतील, वयात आलेल्या मुली. आणि त्या पिरियड्स हा असा एक असतं की तिथे त्यांना आम्ही हायजीनच्या दृष्टीने बघितलं, त्या मुलींना तिकडे पाण्याची व्यवस्था नव्हती. तो एक पॉइंट घेऊन आम्ही येताना परत आलो की नाही, यांना सॅनिटरी पॅड्स दिलं, ती एक हायजीन सुद्धा. आणि हे मग आम्ही असंच पुन्हा आल्यानंतर आम्ही 500 मुलींना 6 महिने असे पुरतील तेवढं, कारण आमची एक प्रकारची लिमिट असते आपली, शेवटी आपली इच्छा तर खूप लाख असते, हे करावं ते करावं. मग त्या लिमिटमध्ये आम्ही सॅनिटरी पॅड्स आम्ही त्यांना प्रोव्हाइड केले त्याच्यानंतर. आणि ते जे बघितले ना आम्ही, ते सगळे, मग आनंद झाला त्यांना. त्यांनी त्यांच्या ह्याच्यात कुंडीमध्ये लावलेली जी फुलं होती ना, ती दोरीने बांधून आम्हाला ते देऊन आमचं वेलकम केलं, आणि ते एवढं टच झालं ना. आणि हा आनंदच वेगळा आहे हो, म्हणजे एखाद्या बाईला पैठण घालून मिळणारा आनंद असतो ना, म्हणजे किंवा हा एखाद्या बाईला सत्कार झाला, सन्मान झाला. हो हो म्हणजे हो एखाद्याच्या गरजवंताच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि हो 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 त्यापासून मिळणारं जे काय आपल्याला समाधान आहे, तो हो म्हणजे हो आपला सन्मान आहे, आपला सत्कार आहे. आणखीन हो हो वेगळा काय पाहिजे आपल्याला? हो, बरोबर, अगदी बरोबर. खूपच छान उपक्रम तुम्ही राबवलात. खूपच छान. अगदी यात काही वाईट अनुभव वगैरे आले का गो, की आम्ही केली मदत पण त्यांनी आमची झिडकारली, किंवा त्यांना आम्ही करतोय मदत यामागे काहीतरी आमचा वेगळाच उद्देश आहे, किंवा काही असं त्यांना वाटलं, असं कधी झालं? तसं बघायला गेलं तर हे करताना इव्हन या कालपर्यंत, म्हणजे प्रत्येक क्षणाला मला असं कुठेतरी जाणवतं, आणि हे आता दिवसेंदिवस जास्त समजायला लागलंय की आपण हे जे काम हे अतिशय चांगलं आहे, परमेश्वरच्या कृपेने तो आनंद सगळं आहे. पण या मार्गात अडथळे सुद्धा तेवढेच येतात. म्हणजे मला असं वाटत होतं की मी किती कम्फर्टमध्ये होती जेव्हा मी हॉटेल्स होती, आणि ऑफकोर्स जेव्हा मी करायचे त्याच्या मोबदल्यात मला ते पैसे मिळायचे. इथे मी देते आणि ह्याचं मोलच वेगळं आहे. पण हे करताना मला जे सहकार्य पाहिजे ते अगदी नाही मिळत लोकांकडून. आणि त्याच्यात तुम्हाला सांगते, आपलेच लोक जेव्हा आता एखादी व्यक्ती बोलते, काय यार तू तर हॉटेल चालवते, तू तर बिझनेस, तू यार एंटरप्रेन्युअर आहेस, तू हे काय झमेला करून बसली, ह्याच्यात तुला काय मिळतंय, तुला काय काय आहे तुझं. आणि इव्हन काही काही तर एवढं वाह्यात बोललं जातं की ते मला इंटरव्ह्यू मध्ये सांगून सुद्धा त्यांची पातळी दाखवायची नाहीये. प्लस पण भेटणारे पण याच बरोबर रेवतीताई असे सुद्धा असतात की ते एवढे बळ देतात, म्हणजे कधीतरी एवढे डाऊन असताना असा एखादा फोन येतो. माझी एक मैत्रीण आहे, आपल्या स्वयंपाकलाच राहते, आर्किटेक्ट आहे. तर तिने मला एकदा फोन केला, आणि तिचं नेहमी ती मला दर 15 दिवसांनी पीठ ती देते, तू डोनेट कर. मग ज्वारी, नाचणी, हे बाजरी, असं तिचं असतं, आणि कपडे का काही ना काहीतरी देते. तिला आणि म्हणलं असं काही थँक्यू. करत असतील ना, बरेच लोक स्वतःहून तुम्हाला अप्रोच होत असतील, हो 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 स्वतःहून हो, बरेच तुम्हाला बरेच बरेच. नुसतं आता संतोष, पैशानेच नाही, पण कपडे लागतंय, खाणं पिणं, हे सगळ्यासाठी खूप लोक मदत करत आणि असतात. जसं आता लोकांना समजतंय ना रेवतीताई, तसे ते लोक स्वतःहून आता हे करतात, कॉन्टॅक्ट करतात. चांगलं तर आहे. तेव्हा ती बोलली की थँक्यू हा तू नको बोलूस, हा, थँक्यू हे आम्ही बोललं पाहिजे. अगदी. मला ती तू बोलली, हे प्लीज पुढे तुझ्या पाया पडते, थँक्यू हा शब्द तू कधी वापरूच नको, यू आर डिफरंट, तू वेगळी आहेस. कारण हे आम्ही विचार करून आम्ही करू शकत नाहीये, आमच्यासाठी हे सोपं नाही, हे तू करतेस, आणि आमची उलट आम्ही तुला थँक्यू. ती एवढं ऐकून ना माझ्या डोळ्यात पाणी आलं, आणि म्हटलं मी फोन ठेवल्यावर बस एखादं व्हायटॅमिन आपण ड्रिंक घेतो ना, तसं मला एक येतं की नाही, आपण लागायचं, आपण आता ह्याच्यावर अजून आपल्याला करायचंय कामं, आपण ह्याच्या पाठी नाही. आणि परमेश्वराने जर मला हा मोड दाखवला आहे,
तर ह्याच्यातून त्याला काहीतरी साध्य करायचंय, माझ्याकडनं करून घ्यायचंय आणि अशीच अजून जोमाने मोठी टीम करायची. बरोबर. कासवाच्या गतीने चांगली प्रगती करतेस, अनेक ससे आडवे येतील तुझ्यामध्ये, पण हो त्यांना हरवायची हिंमत मात्र तू नक्की ठेव. हो, आता नक्कीच या नक्कीच. सगळ्या ह्याच्यातनं तू आमच्या श्रोत्यांना, जे श्रोते आमचे ऐकताय किंवा ऐकतील, त्यांना तू काय संदेश देशील? काय तुला अरे, की हे तू जे काय करतेस हे तर खरोखरच बहुमोल काम करतेस, म्हणजे ह्याला तोडच नाहीये, पण तरी सुद्धा तू लोकांना काय सांगशील की हे करण्याने तुला काय समाधान मिळतं, किंवा त्या लोकांच्याकडनं काय करावं, त्या लोकांनी अशी तुझी अपेक्षा आहे, काय संदेश देशील? रेवतीताई, एक छोटीशी विनंती सुद्धा आहे मला इथे, की हा तुमचा प्लॅटफॉर्म जो आहे सुप्रजाचा, तो नक्कीच आता आपल्या लोक बघतायत आणि त्यामुळे मला ही संधी घ्यावीशी वाटते याच्यासाठी, की आणि विनंती करावीशी वाटते, की रेवतीताई, हे जे मी करते हा रस्ता, एक गृहिणी आहे, आपल्यासारखेच माझ्यासारख्या हजारो लाखो महिला असतील ज्या घरात आहेत त्यांच्यामध्ये, आणि मला असं वाटतंय की ना, प्रत्येक व्यक्ती जे जन्माला येतो, देव जी देतो, त्याच्यामध्ये एक एक्स फॅक्टर असतं. आता मी एक साधारण गृहिणी, एक मुलगा, सून, म्हणतो ना, घर हे करणं त्याच्यात होती. पण जर माझा जर प्रवास इथपर्यंत येऊ शकतो, हे फक्त आतल्या एक दृढ शक्तीने आणि विल पॉवरने. तशी प्रत्येक स्त्रीमध्ये एक शक्ती असते, तिने जर ती बाहेर काढली आणि तिने जर तिचा तो थोडासा वेळ स्वतःच्या रुटीन मला थोडासा या कामासाठी दिला ना, की खरंच हे सगळं जग अजून सुंदर होईल आणि वेगळं होईल. अजून एक छोटीशी विनंती आहे मला श्रोत्यांना सांगायची, की माझं एक स्वप्न आहे, म्हणजे आम्ही एक विचार करतोय. आज मी तुमच्यासमोर हे सांगते आणि हे झालं तर खरंच खरंच खूप छान होईल. अगदी. माझा एक हात तुमच्या सगळ्यांचे हात मिळून एक अजून एक, आपण एक, एका हाताने नाही होणार ही सेवा. इथे शक्ती कमी पडते. पंखात बळ एकी एक असलं, होय. हो, एकीने चाललं पाहिजे. त्यामुळे हे आपलं आहे. ही संस्था माझी एकटीची नाही, आपल्या सगळ्यांची आहे. मला असं वाटतं या समाजात एक उत्तम डॉक्टर असतो, एक इंजिनियर आहे, कोणी आर्किटेक्ट आहेत, कोणी उत्तम वकील आहे, एक कोणी काउन्सिलर आहेत, कोणी छान टीचर आहेत. या सगळ्यांना त्यांचे प्रोफेशन ते सांभाळतात. ऑफकोर्स प्रत्येकजण त्यांच्या फॅमिलीसाठी, त्यांच्या स्वतःच्या खाण्यासाठी. टीमसाठी सहकार्य करतात. पण जर त्याच्यातली त्यांचं नॉलेज त्यांनी एक 10% जरी एक आपलं असं केंद्र असावं, की महिन्याचा एक दिवस ठरवावा. कारण असे अनेक लोक आहेत, गरजू आहेत, त्यांना ते मिळत नाहीये. काही बायका आहेत, महिला आहेत, त्यांना एक वयाच्या एका विशिष्ट वेळेत आल्यावर शारीरिक असे प्रॉब्लेम होतात. आज आपण लगेच कन्सल्ट करतो, डॉक्टरकडे जातो, गायनॅकला दाखवतो, पण ते अफोर्ड करू शकत नाही. तर अशा वेळी अशाच आपल्या एखाद्या भगिनीने, डॉक्टर म्हणजे गायनॅक भगिनीने जर त्यांना बघितलं, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, तर खूप काही मदत होऊ शकते. बऱ्याच वेळा कायद्याचे हे माहीत नसताना लोकांना फसवलं जातं. मग ते म्हणजे पैशाच्या रूपात ते फसले. अशा वेळी जर एखाद्या चांगल्या वकिलाने किंवा चांगल्या म्हणजे लॉयरने जर त्यांना मदत केली ते करण्यात, किंवा त्यांचे प्रॉब्लेम, तर अशा पद्धतीने किंवा एखादा टीचर आहे, ते लहान जे गरीब लोक आहेत, त्यांना मुलांना काही काही वेळा खूप टॅलेंटेड असतात, हुशार दिलं असतात. तर हो नक्कीच त्यातनं चांगलं हो काहीतरी निर्माण हो, होईल. तर असं एक मला असं वाटतं, की खरं तुम्ही स्वतःहून या. माझा कॉन्टॅक्ट नक्की नंबर नक्की. असेल तर खरंच, आणि आपण हे सगळ्यांनी मिळून हे करत, खूप सुंदर आहे हे करणं. आता तू रोप लावलंयस, त्याचा मोठा वृक्ष करायला सर्वांची मदत असणं हो अतिशय हो आवश्यक आहे. तू हो जे हो कार्य करतेस हे खरंच खूपच म्हणजे त्याची तुलना कशाशी होऊ शकत नाही. तू तुझं स्वतःचं स्वत्व म्हणजे घरातलं गृहिणीसारखं सगळं संसार सांभाळून, मुलाला सांभाळून, घरातलं सगळं आजूबाजूचं आपल्या जबाबदाऱ्या, एक स्त्री म्हणून खूप जबाबदाऱ्या असतात, त्या हो हो. सांभाळून तू आज हे सगळं करतेस, यासाठी तुला हॅट्स ऑफ. थँक्यू तसं थँक्यू आयुष्य थँक्यू. खूप छान आहे, जरी ते लहान आहे तरी हो, पण न रडता तू आज ते खूप महान करतेस, त्यासाठी तुला शतशः प्रणाम. थँक्यू थँक्यू तुझ्याशी थँक्यू. बोलताना अजून एक खूप गोष्टी काही उकलण्याचा आम्ही प्रयत्न केला असता, परंतु वेळेचं आपल्याला बंधन आहे. हो आणि हो हो. खूप तुझ्या अजूनही खूप ऍक्टिव्हिटीज आहेत, खूप काय काय तुला सांगायचं आहे, परंतु यासाठी आपण परत नक्की भेटूया आणि परत नक्की तुला आणखीन आम्ही बोलतो करू. तोपर्यंत तुझ्या कार्यक्रमात उपक्रमात पण खूप वाढ झालेली असेल, तुला बरेच लोक मेंबर्स मिळालेले असतील आणि दिवसेंदिवस ज्यांना खरंच गरजवंतांना जरूर आहे अशा गरजवंतांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून आपण आपला सत्कार आणि सन्मान नक्की करून घेऊया. आज तू थँक्यू. इथे आलीस खूप आभारी आणि आहे. सगळ्या लोकांना तुझे का तुझे उपक्रम सांगितलेस, त्यातनं नक्कीच सगळेजण काहीतरी उत्स्फूर्त घेतील याची मला अजिबात शंका नाही. सर्वजण काही ना काहीतरी छान त्याच्यावर प्रतिक्रिया देतील आणि त्याप्रमाणे तुझ्यासारखं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील. तू म्हणालीस ना की प्रत्येकात एक सुप्त इच्छा असते, नक्की हो असते, प्रत्येकाला सुप्त इच्छा असते, प्रत्येकात विविध गुण असतात, ते बाहेर काढायला प्रत्येकाला जमतच असं नाही, कोणीतरी पुश करावं लागतं. तसं ते
जर का असं तू आता ते पुश केलेस, त्यामुळे बघूयात त्याच्यात काय चांगला फायदा होतोय आणि काय नाही. ही स्त्री शक्ती तुला आणखीन या नवरात्राच्या निमित्ताने खूप खूप तुला आणखीन भरपूर शक्ती मिळू दे, तुझ्यातनं भरपूर छान उपक्रम होऊ देत, अशी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम आपण संपवूयात. आणि तुला खूप खूप आभार. मनापासून सुप्रजातर्फे धन्यवाद देतो. थँक्यू रेवतीताई.